चला स्वर्ग पृथ्वी पाताळ यांना जिंकून घ्यावे लागेल. मार्ग सांगा. नारायण नारायण. नागराज, आपण प्रथम देवदेवतांना युद्धाचं आवाहन करून त्यांना जिंकून घ्या. एकदा का देवदेवतांना आपले दास बनवले की आपल्या नावाचा त्रिखंडात जय जयकार होईल. ठीक आहे दादा, असं तिन्ही लोक जाऊ सर्व देवाला युद्धामध्ये आणून बहादूर फडफडीत पदार्थ घेऊन येतो. या बघण्यासाठी या नागराजी सैन्यात कितवा आवाजात तर तुमच्या गोड आवाजाने हो दरबार मंत्रमुग्ध होऊ द्या. नारायण नारायण. कशी आज्ञा नागराज? ठीक आहे. या भुवरी हो या भुवरी मंगल करावे सद्गुरु शरणची जावे. हो सद्गुरु शरणची जावे. हे मानवा सद्गुरु शरणची जावे. महर्षी नारायण शेष नागाचा उद्देश करू लागले. तुझ्या तऱ्हेचा नारद शेष नागात सर्वांना आंधळा झालेला तो शेष या उद्देश करू लागला. नारद माझे अहंकारी जाणे निरंकारी रातो निरंजनी माझा मी. येणे माझे अहंकारी जाणे निरंकारी. येणे माझे अहंकारी जाणे निरंकारी रातो निरंजनी माझा मी. हो माझा मी रातो निरंजनी माझा मी. हो माझा मी रातो निरंजनी माझा मी.
आज या इंद्रदेवाने कसे काय येणं केलं आणि कोणती शुभवार्ता घेऊन आला आहात? नारायण नारायण. देवराज, शिवशंकरांच्या गळ्यातील शेषनाग राजे त्याला त्याच्या स्थानाला फार बरोबर आहे. आपल्याला स्वारी करून येत आहे, त्यामुळे आपण सावध आहे. नारायण नारायण. ठीक आहे ना, तुम्ही आम्हाला वेळी सावध केल्याबद्दल आम्ही तुमचे आभार आहोत. आम्ही घेतो त्यांचा समाचार. नारायण नारायण. अशा तऱ्हेने गर्वाना आंधळा झालेल्या देवावरती स्वारी केली. देवावरती स्वारी केली शेषाने. अखंड त्रिभुवन आपला विषादा विषमय करून सोडलं शेषनागाने. चांगली संधी सावकारे सर्वदेव एका ठिकाणी. महादेवाच्या गळ्यातील असंस्थान असून तुला तुझ्या शक्तीचा फार मोठा गर्व झाला आहे. हे नागराजा, तुला एवढी घमंडी असेल तर कर युद्धास तयारी. सर्व देव आणि शशांक याच्यामध्ये तंबळ युद्ध सुरू झालं. राजंगी युद्ध सुरू झालं. शशानं देवार सिद्धाचं आव्हान केलं. अरे हे देव इंद्रा, तुझ्या जर का सामर्थ्य असेल तर या शेष नागाची 2 हात कर. स्वतःच्या शक्तीवर ते पूर्ण विश्वास होता आणि त्या शक्तीच्या बळावर ते आंधळा झालेला, गर्वाना आंधळा झालेला तो शेष देवाला युद्धाचं आव्हान करू लागला. पण मायबा प्रसिंगा एक सर्वसामान्य शिवक आहे, देवाला युद्धाचं आव्हान करू लागला. राजंगी युद्ध सुरू झालं. त्याला तो देव इंद्रानं आपलं शस्त्र नंग केलं. मात्र महादेवांच्या गळ्यातील स्थानाचा अभिमान झालेला महादेवांच्या वरानं शक्तिशाली तो शेष ब्रह्मा व इंद्रास 2 हात करू लागला. आणि कदाचित देव फार माताची काय गर्वाना आंधळा झालेला तो शेष अखंड देवलोक त्यांना विषमय करून सोडला. मग काय बाब रसिका, शेषाचा संपूर्ण देवलोक विषमय करून सोडला. हे मित्र मात्र आता आपलं स्थान वाचवण्यासाठी घाबरू लागला, पडू लागला. देव वाट दिसेल त्या दाही दिशेनं पडू लागले. शेष मात्र त्यांना युद्धाचं आव्हान करत होता. अरे पळून आर कुठे, हवा आलो तुझ्या पाठलागावर. देवांचा पाठलाग करू लागला शेष. देव घाबरले देव
शेषाच्या असुरे हस्ताचा देव काढू लागले. वाट दिसेल त्या दिशेनं पळू लागले देव. बघ मायबाप रसिका, देव पळू लागले. देव दिसेल, वाट दिसेल त्या दिशेनं पळू लागले. अखेर शेषानं त्यांचा पाठलाग सोडला नव्हता. अखेर देव महादेवाचा धावा करू लागले. अखेर देव महादेवाचा धावा करू लागले. हे देवादी देवा महादेवा, निळकंठेश्वरा, शिवशंकरा, तुझ्या गळ्यातील शेषनाग याला शक्तीचा फार मोठा गर्व झाला आहे आणि त्यांनी आम्हा देवांना युद्धात पराभूत करून सळोकी पळ करून सोडले आहेत. देवा, यातून तुम्हीच मार्ग काढा. देवा, यातून तुम्हीच मार्ग काढा. देव, सर्वप्रथम आपला देवता त्या महादेवांचा प्रणाम. गळ्यातील शेष नागाला गर्व झाला, त्यांना सर्वत्र हाहाकार माजवला. मात्र त्याचं गर्वहरण आमच्या हाती नसून देव हो, आपण पार्वतीसूत गौरीसूत श्री गजानन यांची आराधना करा. हेच विधीचे विधान आहे. तेच यातून योग्य तो मार्ग निवडतील. सिंदुराची शोभे सर्वांगाला मोतियाच्या माळा बांधून गुरुवाडा मोतियाच्या माळा बांधून गुरुवाडा होया वेला
शेषावरती आरूढ श्री गणेश देवाच्या भेटीस आले. श्री गणेश देवाच्या भेटीस आले. देव हो, माझं स्मरण करण्याचं कोणतं बरं प्रयोजन आहे? का माझं स्मरण केलं? महादेवांच्या गळ्यातील शेषनाग याला त्याच्या ताकदीचा फार मोठा गर्व झाला आहे आणि त्यांनी आम्हा देवांना युद्धामध्ये पराभूत करून सळोखी बळ करून सोडला आहे. हे गणेशा, त्यावर तुम्ही मार्ग देव, आपण निश्चित राहा. मी घेतो त्या शेष नागाचा परिचय. कुठे आहे तो शेष? अरे हे नाग गणा, हे गर्विष्ठ नागा, अखंड त्रैलोक्याचा स्वामी श्री गणेश तुला युद्धाचं आव्हान करतो. आणि अशा तऱ्हेनं श्री गणेशावरती आक्रमण करण्यासाठी शेषानं आपलं अखेरचं शस्त्र बाहेर काढलं. शेष नागानं आपलं अखेरचं शस्त्र बाहेर काढलं. अकराळ विकराळ रूप घेतलं. शेषानं आपलं उग्र रूप धारण केलं. मला श्री गणेशा युद्धाचं आव्हान करण्यासाठी तो गर्विष्ठ शेष नाग गणेशावरती चाल करून येऊ लागला. गणेशा युद्धाचं आव्हान करत होता. शेष नाही सादर होत आहे शेष नागांचे गर्वहरण. शेष नागांचे गर्वहरण. शेष आता अशा झालं ना श्री गणेश. आता शेषामध्ये घनघोर युद्ध सुरू झालं. घनघोर युद्ध सुरू झालं. शेष नागांना मल्ल युद्ध खेळण्यास गणेशाचं आव्हान केलं. मल्ल युद्ध खेळण्यास शेषानं आव्हान केलेलं आहे. हे नागराजा, आज तुम्हाला शरण आलास. माझं खरं स्वरूप तुझ्या लक्षात आलं, तुला कळलं. म्हणून मी तुझा पराक्रम पाहून मीही तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे. हे नागराजा, तुला हवा असणारा वर माझ्याकडे मागून घे. ठीक आहे. हे नागेश्वरा, हे नागराजा, महादेवाने जरी तुझा त्याग केला असता तरी तू मला शरण आला, तुझा गर्व हरत झाला. आणि म्हणून मी तुला असा वर देतो की यापुढे माझे सारे भक्तगण माझ्या समेत तुझ्या अर्चा करतील. यापुढे तू माझ्या उदराभोवती राहा. हे नागेश्वरा, हे नागराजा, हे शेष नागा, यापुढे तू या शेष नागाच्या उदराभोवती राहा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मायबाप रसिक हो, गणेश पुराणातील ही कथा शेष नागांचे गर्वहरण
हे कथानाट्य आपल्या समोर सादर झालं. पुष्पांच्या माळा उदया गौरी गणेशाला, हाती घेऊनी पुष्पांच्या माळा उदया गौरी गणेशाला, हाती घेऊनी पुष्पांच्या माळा उदया गौरी गणेशाला, हाती घेऊनी पुष्पांच्या माळा उदया गौरी प्रसिद्ध हो गणेशाचं एक आळवणी गीत मी सादर करत आहे. लक्षासह काय म्हटलंय बघ. श्री गणा प्रार्थना तया अर्पितो काव्य सुमन मागणे एकची आहे कराया भूवरी भ्रमण
होतो. आज आपली जी स्त्री नारी जात आहे आपल्या बहिणी याही आपल्याला सुरक्षित दिसत नाही आणि म्हणून श्री गणेशाला आराधना गीतातून काय म्हटलंय बघ मायबाप रसिका. तुझ्या बारी मंदिरी पर कधी तो तोरी जिथे जावे तिथे पाहावे लबाडी न भ्रष्टाचारी जिथे जावे तिथे पाहावे लबाडी न भ्रष्टाचारी जिथे जावे तिथे पाहावे लबाडी न भ्रष्टाचारी. सुटली कमवा सदा भारी मला दिवसा इथे होते बलात्कार रस्त्यावरी सुरक्षित नाही ते नारी अहिल्या जिजाईच्या पोरी धरुनी हाती तलवारी लढेल का पुन्हा तारा राणी कल्पित व्हावे बाप्पा तुम्ही यावे घेऊन अवतार करू नकरा. श्रीगणा प्रार्थना तया अर्पितो काव्य सुमन मागणे कशी आहे कराया भूवरी भ्रमण तुझी सही लेख रे सारी वागू लागली अविचारी वाटत का अधर्माची सुरू झाली तुझी वारी कल्पित व्हावे बाप्पा तुम्ही यावे घेऊन अवतार करू नकरा. भरीले ढेऱ्यात गोदा चालली ठमकत दूध भरीले ढेऱ्यात गोदा चालली ठमकत दूध भरीले ढेऱ्यात दूध चालली ठमकत दूध भरीले ढेऱ्यात दूध चालली ठमकत मोतियाची नस वांदिला पायात मोतियाची नस काकात झाड बांधिला पायात काकात मोल बांधिला पायात मोतियाची नस काकात मोल बांधिला पायात उडाय. काय माहित आपल्या काय गणपतीचे पाहिजे गणपती असं काय माहिती बाकी जायचा अखंड ब्रह्मांडाचा पार व्हायला जगत येता लक्ष्मीपते भगवान शेष आदिनारायण मनमोह नीलवर्ण श्रीनी मोरपंख हातात वासुरी व्रत संबरधारक सुदर्शन पुन्हा प्रकट झाला वसुदेव देवकी कोटी जन्म घेतला तो भगवान श्रीकृष्ण बोला कुंडली कवटे काय बोलून गेले बघा देवाने काय सांगितलं काय सांगितलं गवळणी अडवायला चल घरी लवकर गवळणी अडवायला कोकिळेच्या सवे
नवबिंदू पसरले भूमीची तिलगती वार डोंगराची बोलल्या वेली पानाची सुंदर मोहकाच्या सकाळी सुंदर मोहकाच्या सकाळी अंबरती वासरे मोठ्यात अंबरती वासरे सोनियाची निरंजने अगं हिरा, अगं तारा, अगं चंद्रा, आपण साऱ्या पोरी मिळून थाटमाट करू म्हातारी म्हातारी चाललंय खरा. अगं पण तुम्हाला एकला तरी बाजाराला जायची वाट ठाऊक आहे. अगं तारा पुढे पाहू काय गेलं ते. अगं एवढी नाटक करून चाललीस खरी पण बाजाराला जायची वाट तुला ठाऊक आहे. काय गेलं ते मला नाही माहिती. असं बोलते हो मागे. अगं हिरा तुला तरी ठाऊक आहे का गं. अगं तुला नाही ठाऊक तिला नाही ठाऊक मग तर राहिलं गं. अगं चंद्रा अशी पुढे अगं आपण साऱ्या पुरी थाटमाट करून बाजाराला जातोय अगं तुला नाही माहित तिला नाही माहित तिला नाही माहित मग आपण जायचं कसं बाजाराला.
करावा आधी तुम्ही झालं का आता मध्ये तुम्ही बसा तुम्हाला नाही लागणार बसा खाली बसा
अगं दमली ग दमली. थांबा व्हायचं. अगं तुला फिर हसतोस काय? अगं तुला माझा जीव गेला नाचून नाचून. हसतोस काय तू? पण तुझी गडबड झाली आणि तुला वरचा वर जीव आणि खालचा खाली झालाय. होय की नाही? अगं तुला जेवणीच ना काय बोल. अगं सही वाचतोच काय? अगं मी पण तुझ्यासारखीच ना मग. तुला ते काय सांगू तुला? होय होय सांग तुला काय सांगू? तुला माझा नवरा तू मिळून फार हटवला नाही. तुला पोहणं सांभाळायचं तिथल्या घरातली भांडी कुंडी शेण गोकरं करायचं आणि तुला होत नाही तू पण ह्या मिळ्या पुरी नुसती मावशी म्हातारडी मेली सटली कोणतरी मला म्हातारडी बोलली. कोण मध्ये बोलली? फिरती बोलली काय? हो चल वय सांगणं काम केलं तर सगळे फिरती बोलली. पण जर असं येत आहे बरं वाटत तुला मग फिरती बोलली ती तुझी माझ्याकडे बघ अजून पासून घेतली उठून नाही येते. हा वाटलं काय अजून हसते उठली ती दुसरी शामच तुला शामच तुला दाखव दिली भासती त्या घाटकडे बाहेर बाहेर शामच आमची भोवा लाग माझी तू सुभाषिरू सुभाषिरू आहे सुभाषिरू ना हा तर दोन्ही मुलं आहे. मागणी केलं माझ्या असं बोल तसं बोल तसं बोल होता आणि गेला कुठं बसलो माझा नवरा ह्यामध्ये भेटले नवरा असे असतात बाबा असं कुठली बसवता आणि स्वतः फेर लावून घ्यायला आता हा गोष्टीचा पत्ते हा नमान बघा म्हणून आले होतं सर ठीक आहे म्हणजे माझा नवरा मिळाला बोला नाही ते मिळालं फार हटवला नाही मला तुम्हाला काय सांगू तो मेल्या धरल्यानंतर मला सोडत नाही जर घातल्यानंतर मला काढत नाही आणि मेल्यानं वाढला नवं तो मेला वाढल्याशिवाय पाहिजेच नाही. आमचे मित्र सागर घवाडी याचकडून खास मावशीसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सागर दादाचं म्हणणं आहे की बाजारात जायच्या आधी मावशीनं पहिलं नाव माझं घ्यायचं नंतर लागलं सागर सागर ऐका वड्यात वडा बटाटा वडा ऐकतंय ना बा जेवण भरपूर आवाज येईल तुमचा. अहो वड्यात वडा बटाटा वडा सागर रावानी मारला मला खडा म्हणा जमला आमचा जोडा. जणू मी माझ्याशिवाय झोपायचं नाही वैता काय नुसतं मी यायचा म्हणजे माझा जीव होतो शिवाय दोन होतं का म्हणजे भाऊ आला मेल्यानं मुर्द्यानं माझा जीवच खाल्ला तुझे दुसरी कोण असते ना तर चांगलं शिकवण असतं राधा पडते त्यामुळे बोलता येत नाही काही राधे माझी नवऱ्याची नाही त्याला नवऱ्यानं का एकदा का अंतरून धरला तर झालं मेला 8 दिवस सुटायचं नाही मी कांदा मोडलं नाही तर मेल्याचं मग काय सोडू काय म्हणतो काढत नाही म्हणजे काय ग काय मेली आजकालच्या पुरी अशाच ना बघ होय की माझी सखी एकदम खास नम्रता महेकर कुठं आहे आवाज नाही माझ्या भांडली माझ्यावरून ना आमची वेळी परत काय म्हणत दिसते विसरली ना बघ माझ्या नवऱ्याची नाही एकदा का अंगातलं घातला 8 दिवस काढायचं नाही तुला काही कुठे झालं बी मोडलं नाही मेल्याचं नाही तर हॅलो हर्ष घेऊन कोंबडीवाले मावशीसाठी 51 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे अमोल जयंत कोलगे खास गवळणीच्या अप्रतिम नृत्यासाठी
तो खास करून मावशीच्या अदाकारीसाठी 201 रुपयांचा पारितोषिक आले तर कमांड मध्ये त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. मी काय म्हणते तू आता बोलली बघ ओढल्याशिवाय झोपत नाही म्हणजे काय ग? ओढल्याशिवाय झोपत नाही, ओढल्याशिवाय झोपत असं म्हटलं असं तसंच ते ओढल्याशिवाय झोपत नाही म्हणजे माझी नाव की नाही. काय करते? हा ना विचारला आता जरा वय झालंय ना मग पहिलीच वेळ आहे बरोबर गेला आजकालच्या पोरी तर मी अशी आज तुला सांगते बाय दात करू नको बाहेर तुला सांगते मी त्या मेल्या आजकालच्या पोरी त्या आपला मोबाईल नकोच बघतात वर खाली घासतात म्हणून यांचं मन खात आहे होय की ना बाप चंद्रा वडल्याशिवाय झोपत नाही माझी की नाही नवऱ्याला घातीची घातलेली सवय आहे. तुला कसली वाटली का? कसली नाही तू सांग कसली वाटली? तू सांग ना कसली एवढी घरी हे करते अगं तुला घातलेली सवय म्हणजे ना घातल्याशिवाय झोपत नाही म्हणजे त्याला चिरी मारायची सवय आहे. मावशी तुम्ही सांगत काय अगे राधे काय ग मावशी नाही अगं मावशाला तूच सावध दिलास. माझा घोड गेला वैतागला मला काय सांगू तुला मेल्याचं बी मोडलं नाही तर मेलं ना. अगं राधे अगं तुम्ही बोललं कसं ते सांग. अगं मावशी आम्ही साऱ्या पोरी मिळून थाटमाट करून मधुरी चाललोय खरं अगं पण आम्हाला एकीला सुद्धा बाजारावर जायची वाट ठाऊक नाही म्हणून तिला आवाज दिला. अगं तुम्ही पोरी मिळून मथुरेच्या बाजार जाताय खरं पण घेतलं काय नेसलं काय. अगं या म्हातारी मावशी सांगितलं पाहिजे बघ. आता ते काय सांगितलंच पाहिजे. अगं बाई मग आपल्या मालाची विक्री कशी होणार. बरं ठीक आहे. अगं पोरींनो, तुम्ही तुमच्या माठामध्ये विक्रीसाठी काय काय घेतलं ते सांगा पाहूया मावशीला. पटकन सांगा. मावशी हा. आधी मी सांगते हा. आता मी सगळं पडशी मारून घाली. अगं बाई सांग पटकन. पहिली नृत्यकला स्वामिनीताई आंबेडकर निर्माती नृत्य कला एक तार सविनय सादर होत आहे सह्याद्रीची 2025 मी की नाही विक्रीला घेतलाय खवा. विक्रीला घेतलं की धावा खवा ग. खवा हा नीट आहे. ऐकते. मी की नाही विक्रीला घेतलाय खवा. ज्याला कोणाला हवा त्याच्या मावशीचाच घ्यावा. विक्रीला घेताय खावा आणि हिच्या बापाला समजा पोकल बामीचे फटके पण खावा. आता झालं कोण. आता नृत्यांगना सह्याद्रीची सानिकाताई डोरलेकर हिचा हात ठुमकेनार. एक शाबास चल. क्या बात है. एक शाबास. तू स्वतःला समजशी आली आहे तुला ह्याचाच मेजर कुठली खाली आहे. अगं मावशी सांगू हा सांगते. अगं
आजकालच्या पोरी आणि आता मुरुडमयी तोरलेकर हिची नृत्य कला अभिनय साधन होत आहे नृत्य विश्वाला नटलेली गवळा मुरुडमयी तोरलेकर हिचा हा नमस्कार नृत्य नसलं सांगते मावशी माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही आमच्या हृदयावर या बाजू यांची सही तसं नाही मग कसं मावशी ऐका परत एकदा माझ्या हृदयावर माझ्याच नवऱ्याची सही अगं मावशी तिच्या हृदयावर हिच्या नवऱ्याची सही नसेल तर काय माझ्या नवऱ्याची सही असेल अगं मावशी ती कशी म्हणते बघ माझ्या हृदयावर माझ्याच नवऱ्याची सही हा तुझ्याच नवऱ्याची सही मी बोलले माझ्याच नवऱ्याची सही अगं बाई पुढे बोल मावशी तुम्ही विक्रीला घेतलं दही आणि आता रील स्टार राज्यातील ही नृत्यांगना सह्याद्री पाटगावची राधा प्रमिलाताई राणे यांचा हा गावरान नृत्य कला प्रमिलाताई राणे या पुढे
मला पण व्हायचं पुढे अजून अजून पुढे व्हायचं पुढं माझं ऐका हा नीट कान देऊन ऐका अगं हा फुलं पालापासून दिसतंय कुठं कुठं जाय आपण पालापासून दिसतोय असं बाजूला करा सगळी रत्नाई आनंदी आनंद मनात नर चाले होऊनिया बेधुंद मथुरेचा घाट घनागमोडी वाट सांभाळ ग फोडील माठाला कोसावळा आडवा येईल पाहून राधेला कन्हैया आडवा येईल पाहून राधेला कोसावळा आनंदी आनंद मनात नर चाले होऊनिया बेधुंद मथुरेचा घाट घनागमोडी वाट सांभाळ ग फोडील माठाला कोसावळा चल शबान क्या बात है शबान परपदती लगानी पावर शिलगमनी लगमंजुळ स्वरानी हर पेल देहवान आडवा येईल वाटेला कोगनंदाचा गाडा कौतुक निघाला बिगी बिगी बाजाराला बिगी बिगी दया दुधाने भरिले माठ सावराग भरिले काटो दया दुधाने भरिले माठ सावराग भरिला काटो काट कंसदर मारी कजाऊ तोरी पोरी शिर तोरी कधी को कशाला कोसावळा Yes, शाबाश हाँ क्या बात है अरे आम्ही गव्हाणाच्या नारी कशा स्वर्गाच्या पदी अवतरला भुईवरी नडरूपाची खाना इथं गोरा गोरा रंग कुंकवाने भरला भाग ही राग न्याहाळी तो त्रिरंग तुझ्या देवाले डोईवर त्याला उशीर करा थोडी घाई तुझ्या देवाले डोईवरी हो त्याला उशीर करा थोडी घाई मग मारील घडा येऊन फोडील घडा वर तू माझे
तांबेरी तांबेरी हा तांबेरी नाही कामगिरी 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 हा कामगिरी हा कामगिरी तो माहिती आहे काय माझ्या लक्षात नाही इतानला अरे इतानला Olah tepla,
काय होत रे तुला काय सांगू अरे मेला सांगण्यासारखं ना काय झालं तरी लय मुशिबत झाले काय झालं काय अरे काय अरे सकाळी काल सोडली संध्याकाळी माझ्या नाही काय सांगू काय मी कसं सांगू माझ्या तोंडात सांगू अरे तो सागर खावाले अरे मेला सागर खावाले तो त्याच्या कंपाऊंडात काय माझी बाजून ठेवला त्याने आणि त्याचा कुत्रा पुढच्या जागात बाजू देवा एवढा साखर जण होता सागर खावाले त्याला एवढं समजत नाही लोकांची काय कशा बांधायची आणि बांधला ते बांधला ते गायला ते आणायला गेलो माझ्या गायला सागर खावाल्याची पण त्याने आणि कधी घ्यायचं ना बनून माझ्या आणायला गेलो बाबू ठेवला आणि एवढा साखर जण साखर जण तोडला कुठले आणि माझ्या अंगात साखर तुझी घातला ना राहिलं जाऊ मला 4-5 आजचा भाला नकल लागले कुठल्याची नकल लागल्यात मला तुका लागली बक्षीस काय रे सगळं बक्षीस नका अरे मेला लिहून पाहिजे मेला नका माझी बक्षीस काय रे पण मोठं नका तिथं येत लागली ना तिला लिहून काय माझं कसं मग मोठं नका असं लिहून काय सांगूया माझ्या बायकोला घालण्याची सवय सवय आहे ती मेली आंघोळीला गेली ना आंघोळीत आंघोळीला आणि तिला खालेली सोय म्हणजे अति आंघोळीला अति तांदळाने पुतीला हातात ठेवला आणि आंघोळीला माहित आहे खुतीवर जायचा आणा खुतीवर आणा आतलं पण आणा आणि खायचं पण आवाज दिला ना मी कल्पनी बायकोचं ठेवला आवाज दिला बायको आता माझी बायको आंघोळ करून घेतली मी बोलवलं तात्याला बोलवलं कशाला बाई माणसाला काय मीच आहे मीच पण ना तू नांदा झाली आहे या काठीच्या पोटातलं मग काय बोला त्याला म्हणतो काठीच्या पोटातलं इतनी काठी निघते
रायबाब रसिक हो, आपणा समोर जो पेंद्यात अभिनय साकारणारा कलावंत आहे. वय वर्ष 55 ते 60 वर्ष आहे. मायबाप यानेच रुद्राचा मनोरम जे केले होते, उंदीर मामा ज्याने साकारला होता, तोच हा कलावंताला वय नसतं. मायबाप वय वर्ष 55, नाव वसंत रडसे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये कलावंताला मानवता मायबाप. धन्यवाद. माथ्यावर अंडा आहे पाण्याचा चालली ठुमकत. 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 मथुरेला निघाली गवळण राधा दहीच्या माठात. मथुरेला निघाली गवळण राधा दहीच्या माठात. मथुरेला निघाली गवळण राधा दही दूध 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 माठात. रंगानगरी ही गवळ्याची पोर पाहून हरीला चढणार गो. पाहून हरीला चढणार गो. पाहून हरीला चढणार गो. रंगानगरी ही गवळ्याची पोर पाहून हरीला चढणार गो. पाहून हरीला चढणार गो. पाहून हरीला चढणार गो. श्रीरंगा झोपू नको सांगा यमुन घाटात. श्रीरंगा झोपू नको सांगा यमुन घाटात. माथ्यावर अंडा आहे पाण्याचा चालली ठुमकत. माथ्यावर अंडा आहे पाण्याचा चालली ठुमकत. हे मथुरेला निघाली गवळण राधा दही दूध माठात. 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 सविनय सादर होत आहे नटखट गवळण. मायबाप रसिक हो, खास माझ्या गवळणींसाठी आलेलं पारितोषिक महादेव खेऊर यांच्याकडून खास मावशीच्या अभिनयासाठी 201 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे रोहित रामबाडे या दादांकडून खास आमचे सह्याद्रीचे दुलतेकरा पावस गावची ही सुकन्या स्वामिनीताई यांच्या नृत्यासाठी डान्ससाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे मुन्ना बोरकर आणि साहिल सुर्वे या दादांकडून खास गवळणींसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. ते नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. आज गेला तुझं मी काय ताट झालाय.
तर बरोबर आहे. अरे हा काय सांगतोय माहितीये काय काय सांगतोय काय हातातला जाते. आजी हवा दाखवतोय दोघं जण काय आणि हा काय करतोय काय काय बोलतो मला काय समजत काय तुला समजत काय माझा मित्र आहे पण मला समजत नाही तुझा मित्र आहे मला फक्त समजत नाही कापडी बघ बघतोय काय बॅटरी चालू आहे याची बॅटरी चालू आहे बरोबर बघ तू काम चालू बघ मी बघतो हरताय 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 अरे फोनच नव्हतं घ्यावा मावशी वापरला आली कुठे आणि जाणार कुठे एवढं मग मी काय करणार तुला बोलवलीला कशाला तुला बोलवलीला कशाला काम करायला आता आपण काय अरे माझी आहे मी दही आहे तूप आहे लोणी आहे मला तूप दे मी काय ऐकतोय बाई मी ऐकत नाही काठी ठेवते काठी ठेवते हा जाल बरी माईचे गुलामा म्हशी काय ले म्हणजे मला काय मला काय बोलली तुला बोलली असेल हुंदीर बोलली तुला हुंदीर बोलली मी काय झालं हुंदी नाही मी दाखव दाखव तुला हुंदीर काय मावशे मी काय म्हणतो माहित आहे त्याला लांब होती तो अंगाला आंघोळ करताना साबण कुठला लागते तू आंघोळ करतेस ना आता साबण कुठला लावते अंगाचा खान किती वास येतोय तुला तोंड समजून तुला किती वास येतोय का पण मी काय म्हणतो माहित आहे सागर घावाले ना सागर घावाले त्याच्या बाल्या कुत्र्या माझ्या अंगावर उडी टाकून मला गुचकरला ना मला 4-5 नकं लागली आणि नको तिथं लागली दाखव पण तू चांगले बघशील ना मागं बघा फुलं बघ मागं बघ फुलं बघू नको काय गेली दुखताय माझं फालतू करू नको काय करीत आहे फालतू करू नकोस सरळच करतोय मग तू सांगताच करतोय ना मी फालतू काय म्हणते मी फालतू काय बोलतो मावशी म्हणते तुम्ही याला नका कुठे जातो कुठं जातो माझ्या कुठल्या नको माझ्या जाऊन विचारलंस काय विचारू तुम्ही आलेले कुठून जाणार कुठे ह्या पण मीच विचारू कोण विचारणार मीच विचारतो इकडे ये काय जरा रांगोलीला एकदम खाचून नको लावलं गलमी किती होते मला तुला गलमी झाली असं मला नाही गलमी झाली पण मी काय म्हणतो नाही काय आलेली तर तुम्ही जाणार कुठं आम्ही आया गोकुळातून जायच्या मंत्र्याच्या बाजारला काय म्हणतेस तू काय झालं आलेली गोकुळातून जायचा मुद्दा मग त्या आलेली गोकुळातून जायचं म्हणजे मुतली दादा नाही तिला काय बोलली मुतलीला आलेली गोकुळातून जायची मथुरेला रस्ता बंद आहे मथुरेचा रस्ता बंद आहे
अरे मी दुसऱ्या वाटेने जाऊ. दुसरा वाजता सगळं बंद केलेलं आहे. मी दुसऱ्या वाटेने जाऊ. सगळंच बंद केलेलं आहे. अरे तुला मात्र म्हणतात तरी कोण? ए मला कोण म्हणतात रे? अरे मला कोण म्हणतात? पेंद्या. हा. ए मागचे. ए बाजू परत या बाई. दादाजी. देवाचं संगीत संगोले मुला. ए कितना देवाचं संगीत संगोले. कोण तुम्ही? कितना देवाचं संगीत संगोली. संगतीची सवंगडी. मग तुझे कायदा आहे काय? कायदा कसला कायदा? तो कायदा माहित नाही? नाही मला माहिती अरे गुलामा, कायदा म्हणजे आपला आधार कार्ड, पॅन कार्ड. अरे झालं काय? अरे बाबा आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर कार्ड, वेतन कार्ड. सांबरा दे गवळाचे नारी नको जाऊ मथुरे बाजारी अडवा येईल अडवा तो गिरीधरी ओढील माठ तुझा ग बिजल भर तरी साडी 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 कापराचे गवळाचे नारी नको जाऊ कंसधर बारी अडवा येईल अडवा तो गिरीधरी ओढील मात तुझा बिजल भर तरी मात तुझा बिजल भर आनयाचे तू गवळच्या पोरी आनयाचे तू गवळच्या पोरी आदई दूध घेऊन जाता कंस दरबारी दही दूध घेऊन जाता कंस दरबारी आदई दूध घेऊन जाता कंस दरबारी दही दूध घेऊन जाता कंस दरबारी कंबराजे गवळच्या नारी नको जाऊ मथुरे बाजारी अडवा येईल अडवा तो गिरीधरी ओढील माठ तुझा ग बिजल भर ओढील माठ तुझा ग बिजल भर साडी ओढील माठ तुझा ग बिजल भर साडी माठ तुझा ग बिजल भर साडी सांगूया पण एवढं काम झालेलं आहे. अरे एवढं कामाचं पुष्कन करतो काय? अरे बारीक काम आहे. बारीक आहे ना ते लगेच करून घे. लगेच करून घे. त्यावर अरे मी पप्पे नाही. मी चंद्रा. तू चांगला मी हुंडला पप्पे त्याला तिकडं तू गेला. बस आता बस
पप्पी आहे मावशीन सगळ्यांचा तोंडात घेतला अरे मला काय नाव म्हणतोय नाव मग तू माझं तोंडात घे अगं मावशी अगं मी काय म्हणतोय मावशी काय तू मग सगळ्यांची तोंडात नाव घेतलीस ना की माझ्या पप्पीला नाव घ्या सांगतोय हिला नाव सांगतोस तू तुझं होय हे काय मला आवडतं पप्पीचं नाव तुझी काय होय पप्पी लावू नका आणि तू नाणी किती लावलेली पप्पी आहे मी लावले ना तुझं काय जातोय एवढी नाणी लावतात हा मग माझ्याचे काय करतोय लावली येऊन तुझं लावलं नाव घेऊ ना चांगलं नाव घ्या मागच्या पैकी लावून घ्या आता मला पप्पी कुचकुच होतय काय होतंय तू आधी लांब राहा नको मी जवळ घेतो तू आधी लांब राहा रे लाव नको मला जवळ हवंय तुझं नाव घेऊ घे नाव घे बरं पेन द्या मी काय म्हणते हा तू आता मरून जा पप्पी चांगलं नाव घे बरं आता इतकं म्हणतोस घेते हा नाव चांगलं नाव घे नीट ऐक वय अजगरात मजगर मजगरात टेबल टेबलात परात ते आपला पलात ऐकलंस ऐकलंय नाही नीट ऐक रे ऐकतोय ना अजगरात मजगर मजगरात टेबल टेबलात परात म्हणजे तू आगला दारात मी जाऊ कशी घरात तिकडे नको आम्ही आला मी काय म्हणते वय तू नेहमी चंद्रजीत मागे का लागतोस कारण तो माझा आहे अरे बाबा अरे तू आगांचा पण आहे मध्ये मध्ये होतंय मला मध्ये मध्ये होतंय अगं माझ्या किती नाण्या पेल खेळ द्या तुझी कुठची भाषा ग तेरा. काय माहिती ग कुठला शर्पा हा प्राईस शर्पा हा प्राईस टिका टिका हा टिका 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 आई हा नार भाई तू मारफाचा अरे ती म्हणते तू माझा आहेस नाही. हे शर्पा. माझा आहे मारफात हा तेर फेरा आणि तेर फेरा हा शिल्पा राईस हा तेर फेरा तुला एकाचीच निवड करावी लागेल हा? काय एकतर करू? ही तरी नाहीतर मी तरी आता मी तिघांना काय काय करू तुला एकाचीच निवड करावी एकाची लागेल. जीवन करू मला आता हा तेर फेरा हा जाल खेळा आपला तिरपा चिका हा तिरपा हा चला आता आपला चिरका खाऊया आपला तिरपा आमच्या काहीतरी बसायला पाहिजे म्हणून सांगू जेवलात ना ते बसायला पाहिजे चालू का काय झालं नाही गडबड करते मी काय म्हणतो माहित आहे हा बोल शब्दाचं ऐकले पण मी म्हणतो काय माहिती आहे चांगल्या रावल्याला पावल्या आणल्या तरी कुठला कोणी म्हणजे माझ्या पण येते होय म्हणजे पण मी काय म्हणतो माहित आहे काय तू एका पोलियाच्या कुठं लागण्याची झाली नाही म्हणजे असं तुला विचारतो कुठे लागण्याची बाकी झालेली आहे काय का एका मुलीला मला मागणं घालायचं आहे काय माझ्या पोरग्याचं लग्न करायचं मी येली म्हणजे माझ्या पोरग्याचं लग्न करायचं आहे त्यासाठी मला एक पोरगी हवी होय काय होय. मग काय सांगत झाले काय त्या माझ्या मुली आहेत पण मेल्यात मी मला नाही देत आहे. मग ते एक काम कर जाऊया. आमच्या कायद्यात खाली आपण जमिनीमध्ये बसूया गमले म्हणून नाही चांगल्यापणे बसून घे मी सांगतोय म्हणून बसून घे काही काय आहे माझा बसून घे लवकर बसा बसा पक्के तू बसा अच्छा बात पक्के 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 पक्के
तू पण झाले हॅलो जिज्ञा आणि मल्हार पारकर, जिजा आणि मल्हार पारकर स्वामी भक्त यांच्याकडून संपूर्ण कार्यासाठी 251 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे रोहन पाटील यांच्याकडून खास मावशीसाठी 101 रुपया व त्यांचं म्हणणं आहे की मावशीनं नाव घ्यायचंय रोहन पाटील. आहेत तरी कुठे रोहन पाटील? हो रोहन पाटील ऐका, तुमचं मावशी नाव घेते. 1 2 3 4 4 गेले चौशीकडे. 1 2 3 4 4 गेले चौशीकडे आणि रोहन पाटील ते बघा गेले म्हशीकडे. तरी या बक्षिसाचं नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. युगामध्ये परब्रह्म भगवान श्रीकृष्ण याने अवतार घेतला. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळी पृथ्वीवरती अत्याचार होऊ लागले त्या वेळी परब्रह्म भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला. हॅलो हॅलो राधेतला मथुरेत जाता येणार नाही. आमचा रस्ता अडवणारा आपण कोण? मी भगवान श्रीकृष्ण. श्रीकृष्ण भगवान असे असतात? मग राधे कसे असतात? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी सोन्याचा तुरा, कटावरी उभे राहून विठ्ठल विठ्ठल नामाचा जय जयकार करत असतात. राधेने मी हा कृष्णवत धारण केलाय. सांगा का तुमचा नाम पुन्हा? ऐक तर. महिरा तू चंद्रसेनाराणी गवचनात बंद झाली. विसरलीस कागरादे वचनाला पट्टराणी करणार होतो त्या वेळेला. विसरलीस कागरादे वचनाला पट्टराणी करणार होतो त्या वेळेला. विसरलीस कागरादे वचनाला पट्टराणी करणार होतो त्या वेळेला. दुसरा अवतार कुर्मदरीला. विसरलीस कागरादे वचनाला पट्टराणी करणार होतो त्या वेळेला. विसरलीस कागरादे वचनाला पट्टराणी करणार होतो त्या वेळेला. तिसरा अवतार वरधरीला पृथ्वी भार दाडे माहीला. चौथा अवतार नरसिंह धरीला. विसरलीस कागरादे वचनाला पट्टराणी करणार होतो त्या वेळेला. विसरलीस कागरादे वचनाला पट्टराणी करणार होतो त्या वेळेला. अवतार वामनरुनी राजा बळी पाताळी चढूनी. 6वा अवतार परशुराम धरीला. विसरलीस कागरादे वचनाला पट्टराणी करणार होतो त्या वेळेला. विसरलीस कागरादे
वेळेला सत्वावतार राम अयोध्येला लंकापती रावण मारीला आठवावतार कृष्ण गोकुळाला सागरा देवचनाला पंढराने करणार तुमच्या वेळेला सागरा देवचनाला पंढराने करणार तुमच्या वेळेला अमही रावणाची राणी तू चंद्रसेना राणी गवच्छना तर बंद झाली सागरा देवचनाला पंढराने करणार तुमच्या वेळेला सागरा देवचनाला पंढराने करणार तुमच्या वेळेला ऐकलंस का राजे जन्मकुना? हो देवा. अगं पोरीनो, हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत. आपण यांना शरण जाऊया. जा तुम्हाला रजा आहे. राजे थांब. सातव्या तरी दिलेलं नाट्यवतरी पूर्ण कर. प्रेम केले तुझ्यावर मी मन मोहना नाही कळली मीरा काय झाला गुन्हार काय झाला गुन्हा राधा आणि कृष्ण यांचं पवित्र प्रेम मात्र मीरेनं सुद्धा तेवढंच प्रेम केलं भगवान श्रीकृष्णावरती या प्रेम गीतातून काय म्हटलंय बघ मायबाप प्रेम केले तुझ्यावर मी मन मोहना प्रेम केले तुझ्यावर मी मन मोहना नाही कळली विना काय सारा गुन्हा काय सारा गुन्हा नाही कळली विना काय सारा गुन्हा काय सारा गुन्हा शाबास शाबास क्या बात पूजिते तुला मी हृदयात आवाज घेते तुझा श्वास तुझ्या नामे श्वास घेते तुझं पाहता भान हरते तुझ्या नामे श्वास घेते तुझं पाहता भान हरते मनोमनी आज जपते सर्वस्व तुझं वाह